ओम श्री परमात्मने नमः. परमपूज्य स्वामी माधवानंद लिखित धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजेच महाभारत युद्ध प्रसंगातून गीता. या गीता ज्ञानेश्वरीच्या अर्जुन विषादयोग या प्रथम अध्यायावर आधारित पुस्तकातील आज ऐकूया श्री ज्ञानेश्वरीतील स्तवन सौंदर्य या लेखाचा भाग 11. गीता श्रवणासाठी चित्ताची तरलता. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणुनिया. एक सुंदर काव्यकल्पना आहे की चंद्राच्या चांदण्यातला मधुर रस चकोर पक्षी सेवन करतो. ती काव्यकल्पना अधिक उंचावून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शरद ऋतूच्या चांदण्यामधून येणारे कोवळे अमृतकण ही सेवन करण्याची गोष्ट आहे. किरण दिसतात तरीही त्यात दडलेले अमृतकण फक्त चकोरच ग्रहण करू शकतात. हे अमृतकणसुद्धा ग्रहण करण्याला कठीण नाहीत, तर कोवळे आहेत. इतकी तरल नाजूक गोष्ट ग्रहण करणारे सुद्धा तेवढेच हळुवार हवेत. ते केवळ चकोर नव्हेत, तर त्यांची पिलं ज्या हळुवारपणाने कोवळे अमृतकण वेचतील आणि त्याचा स्वाद घेतील, आनंद घेतील, त्याचप्रमाणे श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. विषयही नाजूक आणि तरल आहे, म्हणून त्याचं ग्रहणही तशाच नाजूक, तरल, संवेदनशील आणि भावमय अंतःकरणानं करायला हवं, असं ज्ञानेश्वर महाराजांनी या अप्रतिम दृष्टांतातून सुचवलं आहे. हे केवळ ऐकायचं नाही, तर ही कथा जे तत्व दाखवत आहे ते अनुभवायचं आहे. हे शब्दे विण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगिजे, बोलादी झोंबिजे प्रमेयासी. ही मोठी अद्भुत ओवी आहे. योगाच्या अनुभूतीच्या प्रक्रियेचा गाभाच जणू काही या ओवीमध्ये सांगितलेला आहे. शब्दांनी संवाद करण्याची आपल्याला सवय आहे. शब्दावीण संवाद आपण आपल्या जीवनात थोडाफार अनुभवलेला असू शकतो. निशब्द वातावरणात सृष्टी सौंदर्य पाहताना, सूर्यास्त पाहताना, चंद्र तारे पाहताना, सागराच्या लाटा एकामागून एक उसळून किनाऱ्यावरच्या खडकावर आदळून फुटलेल्या पाहताना मन निशब्द होऊन सृष्टीशी जणू मौन संवाद करत असतं. पाळण्यात पहुडलेल्या आपल्या तान्ह्या बाळाकडे पाहताना ते हसलं की आईच्याही गालावर हसू येतं. शब्द काही नाहीत, पण शब्दावीण संवाद आहे. यात आनंद आहे, अपेक्षा नाही, कोणताही व्यवहार नाही. गुरु शिष्य बसलेले आहेत. गुरूंनी शिष्याला समजावून सांगितलं आहे. त्याला योग प्रक्रियेतलं आणि अध्यात्मातलं काही विचारायचं आहे. काही भाग कळलेला आहे, काही भागांचं आकलन पुसटसं झालेलं आहे. गुरु म्हणतात, आता डोळे मिटून शांत बस. दोघंही बोलत नाहीत. हळूहळू शिष्याच्या मनातले विचार तरंग शांत होतात. त्याला समजू लागतं, शब्दे विण संवाद तिथेही घडलेला असतो. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशयाः. हे या प्रकारच्या शब्दापलीकडील संवादातून घडत असतं.
एकांतात बसून ईश्वर तत्वाचा वेध घेताना आधी नाममंत्राचं आलंबन घेतलेलं असलं तरी पुढे पुढे सर्व वृत्ती शांत होतात, सर्व शब्द शांत होतात. देवाचं तत्वस्वरूप समजणं आपल्याच अंतरी शब्दांशिवाय होत असतं. अनुभूतीच्या मार्गावर हा शब्दैविण संवाद होतो. ज्ञानेंद्रियांच्या ज्ञानग्रहण करण्याच्या नेहमीच्या पद्धतीसारखी ही पद्धत नाही. इंद्रियांना तर कळत नाही, पण आंतरिक अनुभव येतो. ते इंद्रिया नेणता भोगीजे या शब्दात ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केले. बोला आदी झोंबीजे प्रमेयासी. प्रमेय म्हणजे सिद्ध करायचं तत्व. इथे ते म्हणजे आत्मतत्व. या तत्वस्वरूपात ईश्वर प्रत्येकात विद्यमान आहे. बोलाच्याही आधी असलेलं ते तत्व म्हणजे प्रमेय, त्याचा अंतरात वेध घेताना शब्द संपतात. चित्त त्यावर जणू काही शब्दांशिवाय झेप घेतं. ही एकरूपतेची अवस्था सावकाश आणि शांतपणेच विकसित होत असते. पण आंतरिक समज वाढल्यावर चित्त चैतन्याशी तदाकार होताना मधले टप्पे झपाझप पार केले जातात. चित्त चैतन्याशी तदाकार होतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या अद्वितीय प्रतिभेतून या सर्वांचं वर्णन करणारा झोंबीजे हा शब्द आला आहे. श्रीकृष्ण परमात्म्याची लीला असलेली ही कथा ऐकता ऐकता मनानं भक्तिभावनेनं त्याच्याशी युक्त होऊन राहावं. सगळे शब्द शांत व्हावेत. इंद्रियांशी संबंधित वृत्ती मनामध्ये उठू नयेत. वृत्ती सहित मन बुडे प्रेमडोही, नाठविती देही देहभाव. ही नामदेव महाराजांनी वर्णन केलेली अवस्था प्राप्त व्हावी आणि या सर्व अवस्था प्राप्त होत असताना शब्दांमधून जात शब्दांच्या पलीकडे असलेलं तत्व ग्रहण करावं. अगदी तरल अवस्थेत त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.